हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर हा पार्ट 2 आहेत जी आपण MCQ सिरीज सुरू केलेली आहेत आणि हा आपला पार्ट 2 आहेत. जो या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो पार्ट 1चा आहे, तर हा पार्ट 2चा आहे. त्यानंतरचे आपल्याला 25 क्वेश्चन्स जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर त्याचा आन्सर मी सांगणार, जिथे गरज असणार तिथे मी त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा देणार आणि जे इथे थोडे न्यूमरिकल दिलेले आहेत आपल्या ITI लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचं जे एक्सप्लेनेशन आहेत मी ते पार्ट 3मध्ये देणार आहेत. तर मी ते मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आतासुद्धा पुन्हा रिपीट करतो. तर हे जे आपण 50 MCQ कंप्लीट केले म्हणजे आपले 200 आणि 225 MCQ आपले पूर्ण होणार. हे 25 MCQ पूर्ण केल्यानंतर सोल्युशन दिल्यानंतर आपले पूर्ण 225 MCQ जे आहेत ते पूर्ण होणार. तुमच्या 6 महिन्याच्या कोर्ससाठी हे सर्व जे MCQ आहेत म्हणजे क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या पूर्ण उपयोगी येणार. आता 225पैकी निदान 50-60 तर तुमच्या फायनल एक्झाममध्ये येणार शॉर्ट टर्म कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हे झालं शॉर्ट टर्म कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि राहिला प्रश्न जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रिपरेशन करतात, त्यानंतर MSCBच्या एक्झामची तयारी करतात, रेल्वेच्या एक्झामची तयारी करतात किंवा अनदर कोणतेही जे एक्झाम आहेत कॉम्पिटिटिव्ह, त्यामध्ये सुद्धा ह्या 225मधूनच काही ना काही क्वेश्चन नक्कीच येणार. त्यामुळे व्हिडिओला किंवा जे मी माहिती किंवा MCQ सांगतो ते म्हणजे सिरियसली घेत चला. आणि काही विचारलं म्हणजे काही समजलं नाही तर ते मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारत चला. मी त्याचा प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स आन्सर माझ्याकडे, जरी मी कितीही बिझी असलो तरी मी तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. जर समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी सांगणार. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत क्वेश्चन 26पासून ते 50पर्यंत. बघा, ॲट 0 इन ॲन इंडक्शन मोटर, ॲट 0 इन ॲन इंडक्शन मोटर, ॲट 0 म्हणजे 0 इथं क्वेश्चन जो आहे त्याची जी लँग्वेज आहे ही अर्धवट आहेत, पण तुम्हाला इथं समजून घ्यायची आहे ते ऑप्शननुसार. ॲट 0 काय, इंडक्शन मोटर काय करेल. बघा, मोटर रन्स ॲज अ जनरेटर. ॲट 0वर मोटर रन्स ॲज जनरेटर कशी करेल. जे मोटर आहेत मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये करते जनरेटर, किंवा जनरेटर AC किंवा DC दोन्ही करू शकतो तयार. पण काय करेल ते मोटर रन्स ॲज ॲन जनरेटर. जी मोटर आहे ती जनरेटरसारखी रन्स करेल का, 0वर नाही. म्हणजे माहीतच पडेल नाही आपल्याला ते 0 काय आहे. तर म्हणून क्वेश्चन समजून घ्या आणि त्यानंतर ऑप्शन, जर क्वेश्चन तुम्हाला समजायला कठीण वाटत असेल तर त्यानंतर पूर्ण 4ही ऑप्शन वाचा आणि त्यानंतर एक निर्णय घ्या. त्यानंतर बघा, मोटर डज नॉट रन, हे थोडं आपल्याला मिळतं जुळतं वाटतो जर आपण क्वेश्चन वाचला. आणि मोटर डज नॉट रन हे थोडं मिळतं जुळतं वाटतं आपल्याला. मोटर डज नॉट रन. नंतर बघा, स्लीप प्रोड्यूस इज 0, स्लीप प्रोड्यूस इज 0. अरे मोटरच सुरू नाही झाली तर स्लीप प्रोड्यूस इज 0 हा प्रश्नच येत नाही. आणि डी तर काही संपर्कच येत नाही आपल्या क्वेश्चनसोबत. नॉन ऑफ दिस, तर नॉन ऑफ दिस हा क्वेश्चनच येत नाही. म्हणजे आपलं मिळतं जुळतं काय आहेत, मोटर डज नॉट रन. म्हणून याचा आन्सर काय असणार आहेत, बी ऑप्शन हे करेक्ट असणार आहे तुमच्या 26 ह्या क्वेश्चनसाठी. म्हणून मोटर डज नॉट रन. ॲट 0 इन ॲन इंडक्शन मोटर डज नॉट रन. त्यानंतर बघा क्वेश्चन 27, स्टार्टर इज यूज इन अ इंडक्शन मोटर बिकॉज. इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टर का वापरलं जातात त्याचा आपल्याला रिझन सांगायचं आहे. तर याचं रिझन मी थोडं डीपमध्ये नाही सांगणार, कारण की व्हिडिओ लांब झाला की कोणीच पाहत नाही. त्यामुळे सी ऑप्शन जे आहेत ते करेक्ट असणार आहेत. इट स्टार्टिंग करंट इज 5 टाइम्स ऑर मोर दॅन इट्स रेटेड करंट. जे स्टार्टर वापरतं, कारण की त्याचा जो इंडक्शन मोटरचा जो स्टार्टिंग करंट आहे, इनिशियल करंट आहे, जो सुरुवातीचा करंट आहे तो 5 टाइम्स किंवा त्यापेक्षाही मोठा असते. दिलेल्या जी रेटेड स्पीड असते ना मोटरची त्यापेक्षा जास्त असतो. तो करंट जास्त भेटू नयेत. जास्त जर मिळाला तर त्यामधले वाइंडिंग किंवा जे फॉल्ट क्रिएट होतात ते फॉल्ट क्रिएट होऊ नये यासाठी आपल्याला इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टर वापरावे लागतात. त्यासाठी म्हणून याचा आन्सर जे आहेत सी जे ऑप्शन आहेत ते बरोबर असणार आहे. इट स्टार्टिंग करंट इज 5 टाइम्स ऑर मोर दॅन इट्स रेटेड करंट. म्हणून सी ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर 28 क्वेश्चन बघा, वेन ॲन इंडक्शन मोटर रन ॲट अ रेटेड लोड
when an induction motor runs at rated load and speed, the iron losses are. जेव्हा काय होणार, जेव्हा एक इंडक्शन मोटर रन ॲट रेटेड लोड आणि स्पीडवर चालेल तेव्हा आयरन लॉसेस काय होणार, हे नेग्लिजिबल राहणार. कसे राहणार, हे नेग्लिजिबल राहणार, तंतोतंत राहणार. कमी जास्त त्या लॉसेसमध्ये काही कमी किंवा जास्त होणार नाहीत, ते नेग्लिजिबल राहणार. म्हणून याचा आन्सर काय होणार, बी इज करेक्ट आन्सर. बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन 29 दिसते का, हां. Question 29. The starting torque of an slip ring induction motor can be increased. The starting torque of the slip ring induction motor can be increased by adding. Can be increased by adding. जो स्टार्टिंग टॉर्क आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा, तो आपण काय केल्यानं वाढवू शकतो, काय केल्यानं वाढू शकतो किंवा इन्क्रीज करू शकतो, बाय ॲडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स टू द रोटर, एक्सटर्नल रेजिस्टन्स टू द रोटर इंडक्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स टू द रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स टू द रोटर, एक्सटर्नल इंडक्टन्स टू द रोटर, त्यानंतर एक्सटर्नल कॅपॅसिटन्स टू द रोटर, किंवा डी जे ऑप्शन आहे बोथ रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स टू द रोटर. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे एक्सटर्नल रेजिस्टन्स टू द रोटर. जे आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स देऊ रोटरला, त्यामुळे स्लिप रिंग इंडक्शन मोटरची जी स्टार्टिंग टॉर्क आहे तो आपण वाढवू शकतो, इन्क्रीज करू शकतो. कशानं, तर रोटरला जे आहेत एक्सटर्नल रेजिस्टन्स प्रोव्हाइड केल्यानंतर. त्यानंतर बघा क्वेश्चन 30. अ डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर हॅज. जी डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे तिला आहे म्हणतात, तिला हॅज जे ऑप्शन दिले आहेत त्यावरून तुम्हाला योग्य आन्सर निवडायचा आहे. 2 रोटर मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन, नाही हे असू नाही शकत. 2 पॅरलर वाइंडिंग इन स्टेटर, हे असू शकते. 2 पॅरलर वाइंडिंग इन स्टेटर, हां हे आपण डायग्राममध्ये पाहिलेलं होतं. 2 पॅरलर वाइंडिंग इन रोटर हे सुद्धा नाहीत. 2 सिरीज वाइंडिंग इन स्टेटर हे सुद्धा नाहीत. याचं ऑप्शन जे येणार बी हे करेक्ट आन्सर असणार. 2 पॅरलर वाइंडिंग इन स्टेटरमध्ये ज्या 2 पॅरलर वाइंडिंग असतात त्या स्क्विरल केज इंडक्शन मोटरसाठी असतात. त्यानंतर बघा द टर्म कॉगिंग इज असोसिएटेड विथ. कॉगिंग हा शब्द आपण कोणत्या मशीनमध्ये किंवा मोटर्समध्ये बघितला होता, तर इंडक्शन मोटरमध्ये आपण हा शब्द बघितला होता जेव्हा आपला टॉपिक चालू होतात. म्हणून इथं द टर्म कॉगिंग इज असोसिएटेड विथ कोणासोबत असणार, तो असोसिएटेड म्हणजे संबंधित असणे किंवा त्याच्या निगडीत असणे असा त्याचा अर्थ होतो असोसिएटेड या शब्दाचा. तो कॉगिंग हा शब्द कशाला अवलंबून आहेत किंवा कशाशी रिलेटेड आहेत, तर इंडक्शन मोटरशी रिलेटेड आहेत. म्हणून याचा आन्सर डी असणार. त्यानंतर क्वेश्चन 32 बघा. ॲन इंडक्शन मोटर कॅन रन ॲट अ सिनोक्रोनस स्पीड. ॲन इंडक्शन मोटर कॅन रन ॲट अ सिनोक्रोनस स्पीड वेन. एक इंडक्शन मोटर एका सिनोक्रोनस स्पीडवर केव्हा रन होणार, केव्हा चालू होणार, केव्हा चालेल, जेव्हा त्याची कंडिशन काय आहे बघा, खाली कंडिशन दिली आहे. इट इज रन नो लोड. जेव्हा नो लोडवर असेल तेव्हा, किंवा रिव्हर्स डायरेक्शनल असेल तेव्हा, किंवा इट इज अ नो व्होल्टेज हायर दॅन अ रेटेड व्होल्टेज. जेव्हा मशीनवर दिलं आहे व्होल्टेज इतकं व्होल्टेज लागेल किंवा तेवढंच दिलं पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त दिलं पाहिजे तेव्हा ते रन करेल काय, ॲट अ सिनोक्रोनस स्पीडवर. बघा चौथं बघा डी. EMF इज इंजेक्टेड इन द रोटर सर्किट. याचं ऑप्शन कोणतं असणार, बरोबर डी असणार. जेव्हा EMF हा इंजेक्टेड असणार तो रोटर सर्किटला, तेव्हा ते इंडक्शन मोटर सिनोक्रोनस स्पीडसारखी रन्स होणार. कधी, तर EMF इज इंजेक्टेड इन अ रोटर सर्किट, तेव्हा ती सिनोक्रोनस स्पीड जी आहे ती रन्स होणार. इंडक्शन मोटर जे आहेत सिनोक्रोनस स्पीडसारखी रन्स होणार. केव्हा, तर EMF इज इंजेक्टेड इन द रोटर सर्किट. मी पुन्हा सांगतोय तेच 2-2, 3-3 खेपा एकाच आन्सर रिपीट करतोय मी, त्यामुळे ते बोर होऊ नका. ते तुम्हाला समजलं पाहिजे किंवा तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे, यामुळे मी बोलतो. त्यानंतर बघा 33 क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ पोल्स ऑफ अ सिनोक्रोनस मशीन वेन 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी अँड स्पीड ऑफ मशीन इट्स 1500 RPM म्हणजेच 15,000 RPM. तुम्हाला यामध्ये पोल्स फाइंड करायला लावले, पोल्स काढायला लावले. जेव्हा सिनोक्रोनस स्पीड ही 1500 RPM दिलेली असेल आणि फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्ज दिलेली असेल, तर याचं जे आन्सर येते
हे 4 पोल्स येणार. डायरेक्टली याचं सिम्प्लिफिकेशन जे आहे ते इझी आहे. मी तुम्हाला थर्ड पार्टमध्ये समजून सांगतो याचंसुद्धा आन्सर. तर डोंट पॅनिक, याचंसुद्धा तुम्ही बघून घे जा. थर्ड पार्टमध्ये मी 3-4ही जे न्यूमेरिकल आहे त्याचं सोल्युशन देतो आहे. तर याचं जे आन्सर येणार बी येणार. नंबर ऑफ पोल्स किती असणार? 4 पोल्स असणार. त्यानंतर बघा 34 क्वेश्चन्स. त्यानंतर बघा 34 क्वेश्चन्स. इन अ ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी फ्लक्स इज ऑलवेज ब्लँक द सेकंडरी फ्लक्स. तर क्वेश्चन आता त्याचे ऑप्शन वाचा. इक्वल करू नका. याचं इक्वल तुम्ही खूप जणांना आन्सर केलेला आहे, पण इक्वल करू नका. ग्रेटर दॅन, ए ऑप्शन काय म्हणतात? ग्रेटर दॅन. प्रायमरी फ्लक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द सेकंडरी फ्लक्स. त्यानंतर स्मॉलर दॅन, हे तर यूज नाही शकत. त्यानंतर सी आहे इक्वल. इक्वल काय आहेत? इक्वल असू शकतात का? असू शकतात, पण ऑप्शन डी सुद्धा बघा ना काय म्हणते. तर इक्वल इन बोथ स्टेप अप आणि स्टेप डाऊन, ह्या दोन्हीही ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी फ्लक्स हे ऑलवेज इक्वल असतात सेकंडरी फ्लक्समध्ये. प्रायमरी फ्लक्स जितके द्याल तुम्ही तितकी तुम्हाला सेकंडरी फ्लक्समध्ये द्यावं लागणार. तर कधी हे दोन्ही पण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ह्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये जे फ्लक्स असतात ते तुम्हाला इक्वल द्यावे लागणार. त्यानंतर बघा क्वेश्चन 35. द रेटिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर मे बी एक्सप्रेस इन. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशात असतो? जो तुम्ही ट्रान्सफॉर्मर बसवतात, जे डिस्ट्रीब्युशन पॉईंट असतात, डी पी असतात, तुम्ही ॲज स्वॅक म्हणून लागा, तर त्या ट्रान्सफॉर्मरची रेटिंग हे नेहमी ऑलवेज के व्ही एमध्ये असते. के व्ही ए किंवा के व्ही एच्या पेक्षा एम व्ही ए मोठा असतो. के व्ही ए किंवा एम व्ही ए. के व्ही ए म्हणजे किलो वोल्ट ॲम्पियर, तर एम व्ही ए म्हणजे मेगा वोल्ट ॲम्पियर. मेगा वोल्ट ॲम्पियर. के व्ही ए हा 10⁻³ किंवा 1⁻³ असतो. किलो म्हणजे 1000. किलो म्हणजे 1000. तर मेगा म्हणजे एकावर 6 चिन्ह. एकावर 6 चिन्ह, त्याला मेगा म्हणतो आपण. त्याचं तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे. मेगा हे बेसिक आहेत, हे मी तुम्हाला एखाद्या दिवशी नक्कीच शिकवेल. त्यामुळे डोंट पॅनिक होऊ नका, मी नक्कीच शिकवेल. किलो वोल्ट किंवा मेगा वोल्ट ॲम्पियर, किलो वोल्ट ॲम्पियर किंवा मेगा वोल्ट ॲम्पियर हे यामध्ये ट्रान्सफॉर्मरची रेटिंग करते. इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर फार सफिशियंट आहे. बाकी मी हे तुमची जे बेसिक कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट मी तुमचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दूर करणार. किलो, मेगा, त्यानंतर डिगा, नॅनो, हे जे आहेत हे याची मी सर्व तुम्हाला एका दिवशी नक्कीच एका व्हिडिओमध्ये समजून सांगणार माझ्या परीने, जसं मला समजून सांगता येणार त्या परीने. तर नंतर बघा क्वेश्चन 36. व्हॉट विल हॅपन इफ द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू डी सी सप्लाय. जेव्हा ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी वाइंडिंग हे आपण डी सी सप्लायला कनेक्ट करू तर तेव्हा काय होणार, असं त्या क्वेश्चनचा अर्थ आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. तर काय होणार? सर्वप्रथम मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की ट्रान्सफॉर्मर हे ऑलवेज रन्स ओनली ए सी सप्लाय. ट्रान्सफॉर्मर हे रन्स कशावर करतो? फक्त ए सी सप्लायवर करतो. जर तुम्ही त्याला डी सी सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मर काय होणार? खराब होणार. त्यातली वाइंडिंग खराब होणार. ते ब्रनसुद्धा होऊ शकतो किंवा स्मोकसुद्धा होऊ शकतो, म्हणजे धूळसुद्धा फेकू शकतो. म्हणून ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेट विथ लो एफिशियन्सी. अजिबात नाही, ते चालणारच नाही. ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेट विथ हाय एफिशियन्सी. अजिबात नाही, चालणार नाही. तर एफिशियन्सी कशी वाढणार त्याची? त्यानंतर ट्रान्सफॉर्मर मे स्टार्ट टू स्मोक अँड ब्रन. हे ऑप्शन आपलं संबंधित आहेत. म्हणून ट्रान्सफॉर्मर हे स्मोक होऊ शकतो, धूळ फेकू शकतो आणि ब्रनसुद्धा होऊ शकतो, जळूसुद्धा शकतो. म्हणून याचा आन्सर जे असणार सी हे करेक्ट आन्सर असणार. त्यानंतर बघा 37 क्वेश्चन. ॲन ऑटो ट्रान्सफॉर्मर विच हॅज ओनली वन वाइंडिंग मे बी यूज ॲज. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या ट्रान्सफॉर्मरला फक्त एकच वाइंडिंग असते, जिचा आपण वापर करतो ॲज अ म्हणून वापर करतो? बोथ स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणून आपण त्याचा वापर करतो. इथे सुद्धा डी ऑप्शन हे असणार. बोथ स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणून आपण त्या वाइंडिंगचा वापर करतो. तर हे याचा आन्सर जे येणार ते डी येणार. त्यानंतर बघा 38 क्वेश्चन. द फ्रिक्शन लॉसेस इन अ रिअल ट्रान्सफॉर्मर आर. रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्रिक्शन लॉसेस किती असते? तर रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्रिक्शन लॉसेस जे आहेत ते 0% असते. 0% असते रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये.
0% असतात. तर याचा आन्सरसुद्धा ए येणार. त्यानंतर बघा 39 क्वेश्चन्स. ॲन आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हॅज अ प्रायमरी टू सेकंडरी टर्न्स रेशिओ. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा तुम्हाला टर्न्स रेशिओ सांगायचा आहे प्रायमरीला आणि सेकंडरीचा. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे मी सांगितलेलं आहे, त्यांनी शिकवलंसुद्धा आहे, आणि याचा टर्न्स रेशिओसुद्धा सांगितलेला आहे, आणि मी ऑप्शनसुद्धा तुम्हाला खूप इझी दिलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर या ऑप्शनवरून तुम्हाला सांगायचं आहे याचा जो टर्न रेशिओ असतो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी टू सेकंडरीचा टर्न्स रेशिओ हा 1:1 असतो. 1:1 असतो. जितके तुम्ही नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीला देसाल तेवढेच तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीला द्यावा लागतो. म्हणून याचा जे आन्सर असणार सी असणार, हे बरोबर असणार. बाकीचे बघा, बाकीचे मी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी थोडे विचित्र ऑप्शन टाकलेले आहेत, ॲबनॉर्मल ऑप्शन टाकलेले आहेत. ज्यांनी थोडासा जरी अभ्यास केलेला होता तेव्हा त्यांनी बरोबर हे ऑप्शन क्लिक केलेलं असेल किंवा लिहिलेलं असेल, मला माहिती होतं. पण विद्यार्थी काही मुलांनी नाही केलं तसं, त्यांनी अभ्यासच नाही केला, ते आले आणि तसंच एक्झामला बसतात. पण तसं करू नका. पुढं तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा यातले काही बरेचसे क्वेश्चन येऊ शकतात, MCQ येऊ शकतात. त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नीट नोट करून तुमच्या बुकमध्ये राईट करून ठेवा. त्यानंतर बघू आपण 40 क्वेश्चन्स. क्वेश्चन 40 बघा. इन ॲन ऑटो दिसत नाही का? बघा आता दिसते. इन ॲन ऑटो ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी अँड सेकंडरी आर कपल्ड. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ही कशामध्ये कपल्ड असतो? ऑप्शन ए मॅग्नेटिकली, ऑप्शन बी इलेक्ट्रिकली, आणि ऑप्शन सी बोथ ए अँड बी, आणि डी हॅव नॉट गिवन राईट. डीचा तर काही संबंधच येत नाही. एक तर ते मॅग्नेटिकली असू शकते किंवा इलेक्ट्रिकली असू शकते. तर सी ऑप्शन बघा, बोथ ए अँड बी. तर याचं ऑप्शन जे आहेत ते बोथ आहेत. जे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे ते एक तर मॅग्नेटिकली कपल्ड असतो किंवा इलेक्ट्रिकली कपल्ड असतो. म्हणून याचा आन्सर जे असणार ते सी ए बरोबर ऑप्शन असणार. त्यानंतर बघा क्वेश्चन 41. हाऊ मेनी युनिट्स आर देअर इन अ मॉड्यूल नंबर 6. मॉड्यूल नंबर 6मध्ये किती युनिट्स दिलेले आहेत? ज्यांनी रेग्युलर लेक्चर केले किंवा अभ्यास केला किंवा ज्याला सिलेबस माहीत आहे त्याला या क्वेश्चनचा आन्सर माहीत आहे. तर मॉड्यूल नंबर 6मध्ये 6 युनिट्स आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे. तर ऑप्शन डी इज करेक्ट. नंतर क्वेश्चन 42 बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ मॅक्झिमम फ्लक्स फॉर अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. याला वाचायचं कसं? हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं मी, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. त्याला जर अल्फाबेटिकली लिहिलं असतं तर असं लिहायला लागलं असतं, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. पण हे मी शॉर्टली लिहिलं, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आणि असं थेरीमध्ये सुद्धा तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा लिहू शकता. तर याचा फॉर्म्युला सांगायचा आहे तुम्हाला मॅक्झिमम फ्लक्सचा. मॅक्झिमम फ्लक्स जे आहे ते फ्लक्स आणि त्याच्या खाली यम, अपनमध्ये यम लिहितात, अपन म्हणजे त्याच्या खाली थोडं. तर मॅक्झिमम फ्लक्स इज इक्वल टू VP अपॉन 4.44 फ्रिक्वेन्सी इंटू NP, फ्रिक्वेन्सी इंटू NP. याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला हा आहे. F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि हे जे आहेत NP म्हणजे नंबर ऑफ प्रायमरी टर्म. नंबर ऑफ प्रायमरीचे जे टर्न असतात, नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स, तर ते जे शो करतात ते NP शो करतात. तर याचं जे आन्सर आहेत करेक्ट, ते बी ऑप्शन करेक्ट असणार आहेत. आणि हा फॉर्म्युला जो नोट करून ठेवा, हा तुमच्या खूप उपयोगी येणार आहेत. यावरून तुम्हाला मॅक्झिमम फ्लक्ससुद्धा फाइंड अप करायला लावू शकतात किंवा तसं न्यूमेरिकल देऊ शकतात. त्यानंतर बघा क्वेश्चन 43. व्हाईल अ मोटर स्टार्टेड बट स्लीप इज लेस दॅन विच केस कॅन बी कन्सिडर. जर मोटर सुरू होते आणि स्पीड जे आहे ते कमी मिळतो आपल्याला, तेव्हा कोणतं केस आपण कन्सिडर करायला पाहिजे किंवा कोणता फॉल्ट तेव्हा आपण समजायला पाहिजे? लेस व्होल्टेज सप्लाय किंवा बेरिंग लोस्टेड किंवा वाइंडिंग डॅमेज किंवा डी ऑप्शन आहे सप्लाय नॉट गेटेड. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर यामध्ये आहेच नाही. ह्यामध्ये जे आन्सर आहेत हे याचा आन्सर आहेच नाही. याचा आन्सर लेस व्होल्टेज सप्लायसुद्धा असू शकतो किंवा बेरिंग रोस्टेड हा सुद्धा असू शकतो. त्यामुळे जे स्पीड आहे मोटरची ती कमी मिळतो आपल्याला. म्हणून हा जो क्वेश्चन आहे हा रद्दसुद्धा होऊ शकतो जर आला तुम्हाला पुढे तर. पण याचा जे आन्सर आहे लेस व्होल्टेज सप्लाय आणि बेरिंग रोस्टेड हे जे आहेत हे दोन ऑप्शन याचे करेक्ट असणार आहेत. म्हणून इथं
तिसरं किंवा पाचवं जे ऑप्शन आहे ते कसं असायला पाहिजेत, ए अँड बी असं असायला पाहिजे, किंवा मग यातलं एक ऑप्शन कट करायला पाहिजे त्यांनी, किंवा एकच द्यायला पाहिजे लेस व्होल्टेज सप्लाय, तेव्हा कुठं मग आपण याचा आन्सर देऊ शकलो असतो प्रॉपर. पण याचं जे आन्सर आहे ते चूक आहे, त्यामुळे सर्वांना याचा मी 1 मार्क देतो. पण तुम्हाला याचा आन्सरसुद्धा माहीत असलं पाहिजेत की हा क्वेश्चन रद्द केला आहेत बा म्हणून. MPSCमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ते रद्द करतात, ते जाणून टाकतात की विद्यार्थ्याचं ध्यान आहेत का, किंवा फक्त तुक्के मारतात का. त्यामुळे मी एक क्वेश्चन तसा टाकला. आणि पुढचा क्वेश्चनसुद्धा असा नाही आहे, पण आहे तो 2 ऑप्शनचा, पण असा नाही आहे. बघूया आपण, पाहूया तो. वाईल मोटर हॉटेड म्हणजे जेव्हा मोटर गरम येतो, देन विच केस कॅन बी कन्सिडर, जेव्हा मोटर गरम येतो तेव्हा आपल्याला कोणता फॉल्ट किंवा केस कन्सिडर करायला पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे व्हेंटिलेशन, बी ओव्हरलोड, आणि सी बेअरिंग रोस्टेड, किंवा डी बघा बी अँड सी म्हणजे ओव्हरलोड आणि बेअरिंग रोस्टेड, आणि ई बघा ए आणि बी व्हेंटिलेशन आणि ओव्हरलोड. तर याचं जे आन्सर आहे याचा आन्सर ई आहे. व्हेंटिलेशन होतो आणि जेव्हा मोटरवर ओव्हरलोड होतो तेव्हा ती गरम होतो, आणि व्हेंटिलेशन झाल्यानंतर ती गरम होतो. म्हणजे 2 ऑप्शन या क्वेश्चनसाठी व्हॅलिड असणार, म्हणून ऑप्शन ई जे आहेत ते बरोबर असणार, ए अँड बी ओव्हरलोड. त्यानंतर बघा क्वेश्चन 45. व्हिडिओ थोडा लांब होत आहेत, आणखी 5 क्वेश्चन शिल्लक आहेत, तर ते स्पीडली घेण्याचा प्रयत्न करतो मी. स्पीड ऑफ अ सिंगल फेस इंडक्शन मोटर डज नॉट डिपेंड्स ऑन. सिंगल फेस इंडक्शन मोटरची स्पीड कशावर अवलंबून नसते, तर ते अवलंबून नसते वाइंडिंगवर. स्लीपरसुद्धा अवलंबून असते, फ्रिक्वेन्सीवरसुद्धा अवलंबून असते, आणि नंबर ऑफ पोल्सवरसुद्धा अवलंबून असते. फक्त अवलंबून नसते कशावर, नॉट शब्द दिलेला आहे, तर ती वाइंडिंगवर अवलंबून नसते. त्यानंतर बघा द युनिव्हर्सल मोटर रन्स ऑन. युनिव्हर्सल मोटर कशावर रन करते हे तुम्हाला सांगायचं आहे. तर युनिव्हर्सल मोटर जे आहे ही नेहमी AC किंवा DC अशी मोटर जी AC किंवा DC कोणत्याही सप्लायवर रन्स करते त्या मोटरला युनिव्हर्सल मोटर म्हणतात. म्हणून इथे एनी सप्लाय लिहायचा. आता एनी सप्लाय म्हणजे कोणता, आता DC सर बॅटरीसुद्धा एक DC सप्लाय प्रोड्यूस करते. तर त्या मोटरवर त्या रेटेडचीच तुम्ही जर एकपेक्षा जास्त HP मोटर लावली किंवा कमीसुद्धा लावली तर ते मोटर रन्स करणार का त्या सेलवर किंवा बॅटरीवर, त्यालासुद्धा मोठा DC सप्लाय लागेल. DC सप्लाय फक्त तुमचा बॅटरी किंवा सेल हाच नसतो, तर मोठमोठ्या बॅटऱ्यासुद्धा असतो, तोसुद्धा मोठा DC सप्लाय देतो. जसा ACचा 230, 240 किंवा 440 असा सप्लाय असतो, तसं DCचा सुद्धा असतो. तुम्ही शिकले असाल हे बेसिकमध्येच. म्हणून याचं जे आन्सर येणार ते सी येणार, एनी सप्लाय. युनिव्हर्सल मोटर रन्स ॲट ऑन एनी सप्लाय, ॲट किंवा ऑन एनी सप्लाय. DC युनिव्हर्सल मोटर हे AC किंवा DC सप्लायवर सुद्धा रन्स होऊ शकते. त्यानंतर बघा 47 क्वेश्चन्स. हाऊ मेनी वाइंडिंग आर देअर इन अ स्प्लिट फेस इंडक्शन मोटर. किती वाइंडिंग स्प्लिट फेस इंडक्शन मोटरमध्ये किती वाइंडिंग असतात, तर यामध्ये 2 वाइंडिंग असतात, एक मेनची आणि दुसरी स्टार्टिंग. ह्या 2 वाइंडिंग असतात, आणि ह्या लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा 48 क्वेश्चन. विच मोटर नोन ॲज अ फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर्स मोटर्स. मी सांगितलं होतं तुम्हाला याचं लेक्चरमध्ये असताना आन्सर. ज्या मोटरची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता ही 1 HP पेक्षा कमी असतो. HP म्हणजे हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर्स म्हणजे किती होतो, मी याचंसुद्धा आन्सर सांगितलं होतं. 756 का असं काही समथिंग आहेत, ते मी तुम्हाला सांगणार ते पार्ट 3मध्ये. तर अशा ज्या मोटरची एफिशियन्सी ऑफ मोटर्स इज लेस दॅन 1 HP, एका HP पेक्षा मोटरची एफिशियन्सी कमी असतो, अशा सर्व मोटरला फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतात. फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतात, म्हणून याचा आन्सर ए बरोबर असणार. त्यानंतर बघा 49 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ यूज ऑफ फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. खालीलपैकी कोणती जी मोटर आहेत, खालीलपैकी दिलेल्या उदाहरणापैकी कोणती फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर यूज केली जात नाही, हॉर्स पॉवर मोटर म्हणून यूज केली जात नाही, ते तुम्हाला सांगायचं आहे. फॅनची जी मोटर आहेत ही 1 HP पेक्षा कमीच असतो. मिक्सर ग्राइंडरची सुद्धा असतो, कोण असतो. इंडस्ट्रीयलचे धरू नका, जे डोमेस्टिक पर्पजचे आहे तेच कन्सिडर करा. इथं डोमेस्टिक पर्पजचे जे आहेत तेच कन्सिडर करा. आणि रेफ्रिजरेटर डोमेस्टिक पर्पजचाच यूज करा. इथे ज्या मोटर यूज केलेल्या असतो ह्या लेस दॅन 1 HP पेक्षा कमी असतो, म्हणून इथं सर्व
फॅन, रेफ्रिजरेटर आणि मिक्सर ग्राइंडर हे व्हॅलिड आन्सर असणार. इथं आपल्याला नॉट विचारला आहे. नॉट म्हणजे कोणतं, तर कूलर, याचं हे आन्सर बरोबर असणार. कूलरमध्ये वापरलेली मोटर ही 1 HP पेक्षा जास्त असतो, मोठी असतो, म्हणून ती फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटरमध्ये येत नाही. तिचा जो प्रकार पडतो तो वेगळा प्रकार पडतो. त्या मोटरला वेगळं नाव असतात, वेगळं वर्गामध्ये क्लासिफिकेशन केल्या जातो, म्हणून ते याचं जे आन्सर असणार ते ए असणार. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन, फाइंड अ स्लीप वेन अ सिनोक्रोनस स्पीड इज 1800 RPM and rotor speed is 1114 RPM. A three-phase induction motor विथ 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. सरळ सरळ यामध्ये तुम्हाला फाइंड अ स्लीप फाइंड अप करायला लावला. स्लीप कसा असतो, हा पर्सेंटेजमध्ये असतो, हा तुम्हाला फाइंड अप करायला लावला. मी याचा आन्सर तुम्हाला म्हणजे एक्सप्लेनेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. पण याचा आन्सर जे आहे 36.66% हे याचा आन्सर असणार आहे. यानंतर मी याचा जो थर्ड पार्ट आहे तो बनवणार. यामध्ये जे तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत ते मी क्लिअर करणार. फॉर्म्युला आणि त्याचं एक्सप्लेनेशन कसं सॉल्व करायचं ते सांगणार. तर व्हिडिओ आपण पार्ट 3मध्ये. थँक्यू.